एक कसाई असतो आणि त्याच्याकडे दोन पोपट असतात. म्हणजे ॲक्च्युली काय घडलेलं असतं, ते दोन पोपट असतात ते एका आईचेच ते दोन भाऊ असतात. म्हणजे एक शिकारी जंगलामध्ये गेला आणि तो शिकार करत होता. त्यावेळेस त्याला दोन पोपट भेटले आणि त्याने पंख छाटले आणि त्यांना पकडलं आणि पकडून घरी आणल्यानंतर परत तो बाजारात घेऊन गेला. बाजारात नेल्यानंतर एक कसाई होता, त्यांनी तो एक पोपट घेतला आणि जो दुसरा पोपट होता तो एक साधू म्हणून होते, ते रस्त्यावरून चाललेले होते. तर त्यांनी तो पोपट पाहिला आणि त्यांच्या मनात आलं की आपण जर ह्याला घेऊन गेलो तर ह्याचं भलं होईल. म्हणून ते साधू त्या पोपटाला विकत घेतात आणि ते घरी घेऊन जातात. घरी गेल्यानंतर त्यांच्या मनात असतं की आपण पोपटाला मोकळं सोडावं, पण त्याचे पंख छाटल्यामुळे त्याला उडता येत नाही. मग ते साधू त्या पोपटाला एका पिंजऱ्यामध्ये ठेवतात आणि त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, खायला घालतात. आणि जो दुसरा पोपट असतो तो पोपट कसाईच्या घरी असतो आणि तिथे तो एक गोष्ट शिकतो की धरा, पकडा, मारून टाका हे शब्द नेहमी ऐकत असतो. मग काही दिवसानंतर जे साधू असतात त्यांची जाण्याची वेळ झालेली असते. मग ते मनात विचार करतात की आपण गेल्यानंतर ह्याला कोण पाहील. म्हणून ते साधू, एक माणूस रस्त्याने चाललेला असतो, त्या माणसाला सांगतात की जर हा पोपट घेऊन गेलात तर तुमचं भलं होईल. आणि हा पोपट खूप बोलतो. मग तो माणूस तो पोपट घेतो आणि योगायोगाने असं होतं की हा माणूस दुसरा कोणी नसून तो कसाई असतो. म्हणजे ऑलरेडी त्याने एक पोपट विकत घेतलेला असतो, तोच कसाई असतो. मग तो कसाई पोपट घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर त्याला त्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. म्हणजे पहिला पोपट त्या पिंजऱ्यामध्ये असतो, त्याच पिंजऱ्यामध्ये दुसऱ्या पोपटाला सोडतो आणि मग ते दोघं एकमेकाला ओळखत असतात. आणि दुसरा साधूंकडचा पोपट त्या कसाईच्या इथल्या पोपटाला विचारतो की तू कसा आहेस. त्यावेळेस तो म्हणतो की मी ठीक आहे, चांगला आहे. तर साधूंकडचा पोपट त्याला विचारतो की तू आतापर्यंत काय शिकलास. त्यावेळेस तो म्हणतो की धरा, पकडा, मारून टाका असं म्हणतो. त्यावेळेस साधूंकडचा पोपट म्हणतो की हे शिकून तुझं भलं होणार नाही. आता मी जे काय सांगतो ना ते तू कर. त्यावेळेस तो त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतो आणि हे सगळं जो कसाई असतो तो लांबून ऐकत असतो.